पंढरपूरच्या भीमा नदीला पूर आल्याची माहिती समोर येते आणि भीमा नदीला इशारा पातळी सुद्धा ओलांडली आहे। भीमा नदीतून सध्या 1,25,000 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या वसाहतींमध्ये सुद्धा पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे। जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी। नीरा आणि उजनी धरणातून सोडण्यात आलेलं पाणी आज पंढरपूरमध्ये पोहोचलंय। आपण पाहिलं तर भीमा नदी ही ईशान्य पातळी ओलांडून आता पूरजन्य परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 1.25 लाखाच्या वर हा विसर्ग भीमा नदीमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतंय आणि भीमा नदी आता ही दुतडी धरून वाहताना पाहायला आपल्याला मिळतंय। आपण बघितलं तर अंबाबाई पटांगणातील झोपडपट्टी जी आहे त्या सखल भागामध्ये आता पाणी शिरताना आपल्याला पाहायला मिळतंय। आपण बघितलं तर आता माझ्याबरोबर आता पंढरपूरचे माजी नगरसेवक आहेत विक्रम शिरसट, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय सांगाल की आता पूरजन्य परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीनं नागरिकांचं स्थलांतरित करण्यात येत आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून उजनी व वीर धरणातून सोडलेले पाणी हे चंद्रभागेच्या पात्रात दाखल झालेले असून माझ्या प्रभागातील व्यासनारायण झोपडपट्टी असेल किंवा व्यासनारायण झोपडपट्टी अंबिकानगर झोपडपट्टी असेल, येथील 70 ते 80 कुटुंब कॉटेज हॉस्पिटलच्या जवळ रायगड भवन येथे स्थलांतर केलेलं आहे। प्रशासनाची पण वेळोवेळी मदत आहे आणि आत्ता 1,25,000 ते 30,000चा विसर्ग या चंद्रभागेच्या पात्रात चालू असून काही तासामध्ये हा विसर्ग 1,70,000 ते 1,80,000च्या घरात जाण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत। त्याचबरोबर आमचं इथले प्रशासनाचे सहकारी असतील किंवा आमचं मित्रमंडळ असेल यांच्या वतीने या लोकांना स्थलांतर व्यवस्थित सुखरूप स्थळी स्थलांतर करायचे नियोजन चालवलं आहे। नगरपालिका असेल, प्रशासन असेल, आता अलर्ट मोडवर आले आपल्याला पाहायला मिळतंय। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।